तेजस नाडकर्णी. ओह, तुम्ही पण तुम्ही तर 8-8:30 पर्यंत येणार होतात ना. सॉरी, तुमच्या घरची सकाळ एवढी प्रसन्न असेल तर मी 9 वाजता येतो परत. नाही नाही. Actually, I've never seen anyone so happy with oneself. No, no. It's not what I do every day. It's just. It's okay. Whatever it is, it's worth watching it. सर नाही आले. सर. बाबा, त्यांचे गुडघे दुखायला लागले म्हणून घरी गेलेत ते. त्यांनी मला सांगितलं होतं पोहे आणायला. हो हो. यु नो, पोहे ही अशी गोष्ट आहे ना ज्यासाठी मी या जगात कुठेही जाऊ शकतो. तुम्ही बसा ना, मी आणते. कुठे? या या प्लीज. तुम्ही चहा घेणार ना? विदाउट मिल्क, विदाउट शुगर. असा कसा चहा पिता तुम्ही? माणूस हा सवयीचा गुलाम असतो. ठीक आहे, मी आणते. सकाळी 6 वाजता उठवलंय कार्टीला, पण अजून तयार झालेली नाहीये. काय? वृंदाचं अजून आवरून झालं नाहीये? अगं, आज हिंदीचा पेपर आहे तिचा. सदानंदरा, झालं का तुमचं वृंदा पुराण सुरू? वृंदा सोडल्यास या घरात अजूनही काही मुली राहतात ज्या तुमच्याच आहेत. त्यातली आपली प्राची एक आहे. आठवतंय का सदानंदराव? आठवतंय का? आई, ही बघा, ही आपली प्राची. हा, कशी दिसते? की नाही? कांता, काय चाललंय ते तिला सांगितलंय ना? हो हो, सांगतेय. काय आहे ना सोनिया, आपल्याकडे आज एक मुलगा येणार आहे आणि कदाचित तो तुला मागणी पण घालू शकतो बरं का. माहितीये मला. तुला कसं माहितीये? वृंदा म्हणाली. बघा. अगं आई, नाही नाही नाही, वृंदा नाही म्हणाली. पण तू कुठल्या मुलाबद्दल बोलतेयस? तू कुठल्या मुलाबद्दल बोलतेस? मी अगं कोणी नाही. अगं असं, अगं तूच नाही का काल मला सांगितलं आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, त्याच्यावरून मी अंदाज केला. हा हा हा. वृंदाचे ते सर नाही आहेत का, नाडकर्णी सर, त्यांचा मुलगा येणार आहे तुला बघायला. काय? पण आई, अगं मी तुला सांगितलं होतं ना. काय काय सांगितलं होतंस? अशीच मुंड्या गळ्यांनी मंगळसूत्र न घालता बापाच्या घरात राहणार आहेस का आयुष्यभर? हे बघ आई, मी तुला. प्राची, गप. ती काय सांगते ते ऐक जरा. ऐक. हे बघ प्राची, तो मुलगा बघायला नाही येणार आहे. तो आपल्याकडं कांदे पोहे घ्यायला येतोय. म्हणजे वृंदा जे कांदे पोहे बनवून तुला एका डब्यात दिल ना, ते तू त्या मुलाला देते. आणि समजा तो मुलगा तुला आवडला तर ते कांताला सांगायचं, म्हणजे पुढची बोलणी ती नाडकर्णींची करेल. कळलं? पण बाबा, मला तो मुलगा आवडणारच नाही. बघितलं? एवढं तिला समजवतंय पण कार्टी उलट उत्तर तयार. प्राची, मी जेवढे लाड करतो तेवढंच मी रागावलो तर कठीण जाईल. तुला हे माहितीये आईला मी कशा शिक्षा केल्या होत्या ते? तेव्हा जे सांगितलंय तेवढं ऐक, नाही तर उद्यापासून हॉटेलमध्ये जाणं बंद. तुझ्या भविष्याची चिंता आहे म्हणूनच हे सगळं चाललंय की नाही? ठीक आहे, चालेल बाबा, पण मी फक्त डबा देणार. तो मुलगा पसंत पडलेलं किंवा नाही पडला हे मला सांगायचं. मोठा राजपुत्र निघाला ना तरी मी नाहीच म्हणणार. काय डोक्यात काय चाललंय? काही नाही, तुम्ही म्हणाल तसं. आता किचन मध्ये जा आणि वृंदा काय ते कांदे पोहे वगैरे कसे बनवते ते एकदा बघ. मूच मीच करू नका का? मी तुम्हाला सांगते ही असं माणसांवर वसा वसा ओरडून आणि फटाफटा मारून माणसांची मनं जिंकता येत नाहीत. आपलं मत त्यांना शांतपणे पटवून दिलं ना की मन जिंकता येत.
हाच वाटतं तो. माझ्या प्रकाश समोर किस झाड की पत्ती आहे हा. अभ्यासू किडा वाटतो का? लग्नानंतर गणित सोडवायला सांगेल की काय? काय करू? ह्याच्यासमोर वेड्यासारखं नाचू का म्हणजे आपोआपच पळून जाईल. जाऊ दे, त्याच्यासमोर न गेलेलंच बरं. वृंदावहिनी, हॉलमध्ये तो झंगड बसला ना, तोच आहे का ग तो? तो माझ्या सरांचा मुलगा आहे, तेजस. ओके, आय एम सॉरी. पण तो मुळात त्या घरात आलाय ना, ह्यानेच मला इतका राग आलाय ना. प्राची, राग येणं ठीक आहे, पण तरी सुद्धा सभ्यपणे वागायला हवं ना. हे बघ, तो आपला पाहुणा आणि आपणच बोलवलंय त्याला इकडे. पोहे बघ ना कसं झालेत. हळू हळू. क्या बात आहे, एकदम छान झालेत. दूध तरी घाल ना त्याच्यात. तेजससाठी केलाय मी. त्याला विदाऊट शुगर विदाऊट मिल्क हवाय. मग त्याला म्हणून चहा तरी कशाला पितो? त्याला सांग चहाची पावडर खा आणि वरून गरम पाणी पी. तुला माहितीये का, ही जी अमेरिकेतनं आलेली मुलं असतात ना, ते अशी उगाच शायनिंग मारतात. विदाऊट शुगर, विदाऊट. प्राची, प्राची, तुझ्या तोंडाचा पट्टा जरा बंद करशील का? हा चहा त्याच्यासाठी घेऊन जा. म्हणजे तुमची औपचारिक ओळख होईल जरा. एक मिनिट, एक मिनिट. मी का चहा देऊ? आपली कमिटमेंट फक्त पोह्याचा डबा नेऊन देण्याची. मी तेवढंच करणार, बाकी मी काहीही करणार नाही. तू भर ना, झालेच ना पोहे आणि डबा कुठे? थांब जरा, वाफ आली की मग घे. चहा देऊन येते. चहा. परफेक्ट. जे जे पाहिजे ते अगदी योग्य प्रमाणात आहे सगळं. थँक्यू. मला पण मिळेल का थोडा चहा? मिळेल ना, पण तू आधी इकडे ये. हे तेजस माझे नाडकर्णी सर आहेत ना, त्यांचा मुलगा. आणि हा पंढरी, माझा भाऊच समज. हाय, नाईस टू मीट यू. पंढरी, तू बस, मी चहा घेऊन येते. काही हवंय? हा, म्हणजे तो जरा पेपर हवा होता. आय एम सॉरी. चल, हा डबा घे, पटापट पोहे भरायचा, त्याला देते आणि कटवते एक ना. आणि एकदा तो गेला ना की आपण दुसरे पोहे बनवू. दुसरे पोहे का? ह्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? मी चव घेऊन बघू? अगं नाही नाही नाही, टेस्ट कशाला करते? पोहे छानच झाले ते. पण मी अशासाठी म्हणत होते की आज प्रकाश येणार आहे ना, मग तो येईपर्यंत हे पोहे गार होतील ना. काय? पक्या येणार आहे आज इथे? पक्या नको ग म्हणूस, प्रकाश म्हण. आणि आता ते सगळं जाऊ दे, तू पटकन पोहे भर दे, मी त्याला नेऊन देते डबा. नाही नाही, आईंना येऊ दे आधी. तू एक काम कर, तू आईंना बोलवूनच आण जा. ही काय कटकट आहे आता? आई कशाला हवी आहे? कारण हा सगळा घाट आहे ना, आईंनीच घातलाय म्हणून. जे आहे ते सगळं आईंच्या समोरच होऊन जाऊ देत ना प्राची.
तुला माहितीये ना आईचा स्वभाव कसा आहे. मग अगं मला त्यांचा स्वभाव माहितीये म्हणूनच तर मी म्हणतेय जे आहे ते आईंच्या समोरच होऊन जाऊ दे. जा तू जा आईंना बोलवणार ते अरे देवा खूप कमी वेळ आहे पण होऊन जातील. अगं बाई गड अरे केव्हाची फटकल मारून बसलीस आरशासमोर. तो मुलगा प्राचीला बघायला येणार आहे, तुला नाही काही. झालं मला हसून झालं असेल ना ते जरा अडकलंय केसात ते काढायला मदत करा. अगं कुठं केसात अडकलंय का बोटात अडकलंय? सावकाश सावकाश सावकाश. हळू हळू. माझे केस अजून तुला आवरायला किती वेळ लागणार आहे? फार नाही 15-20 मिनिटं लागतील. झालं तुम्ही आवरून घ्या, आंघोळ बिंघोळ करून घ्या, मला उशीर होईल नाही तर. अगं मी आंघोळ केल्याने त्या पोह्याची चव बदलणार आहे का काय? तो मुलगा येऊन गेल्यानंतर मस्त आंघोळ करेन मी. ओके नाही हा? असे खारशिले बुरशिले माझ्याबरोबर बाहेर यायचं नाही. हे बघा नाही काही ऐकणार नाही. हे टॉवेल घ्या, इस्त्रीचे कपडे जा. नाही आवरा लवकर, आवरा लवकर. अहो अहो असा अमेरिकन जावई मिळवणं ना सोपी गोष्ट नाहीये. 7 जन्माची पुण्याई खर्च करावी लागते आई बापाला, तेव्हा येतो एखादा अमेरिकन घरात आपल्या पोहे खायला. ऐकताय ना? आंघोळीला गेले. हे देवा परमेश्वरा, लहान मुलासारखं करतात, ऐकतच नाहीत काही वेळ. पटापट ऐकावं आणि पटापट करावं. नाहीच आई ओरडते काय म्हणजे? घाटी तू इथे काय करते? तू बाहेर जा, तो येईल. आलाय तो मुलगा. आला? कधी आला आणि काय बोलला आणि कसा वाटला तुला? तू काय म्हणाली की तो काय बोलला तुला? 1 मिनिट श्वास तरी घे जरा. काही नाही, बघितलं मी त्या मुलाला. ठीकठाकच आहे, असं फार काही भारी नाहीये. गागूच का? गाढवाला गुळाची चव काय? ठीक ठीकच आहे, फार काही नाहीये. ठीक ठीकच आहे. गबगा ते काय गजरा घाल मला. हो अगं तो आलाय बाहेर. लवकर लवकर. 1 मिनिट. असं थोडं इथून दे थोडं तिथून दे. हा ते नीट खोचलंयस ना? खोचलेला आहे. पोहे पोहे त्याचं काय होत आहे. हा हे नीट दिसतंय. परफेक्ट. काय झालंय काय आपल्या घरातल्या लोकांना? मला काही कळतच नाहीये. तर पुन्हा काय झालंय प्राची? आई तुला माहितीये ती काहीच्या काहीच नटून बसलीये. का बाहेरचं कोणीतरी आपल्या घरात येणार आहे म्हणून काय एवढं नटतात का कोणी? तुला माहितीये दागिने पण घातलेत तिने. म्हणजे आई इतक्या तयार होऊन आल्यात खाली? नाही अजून खाली नाही आलीये पण येतेच आहे. हे वृंदावनी आपणच मॅचिंग मॅचिंग झालोय. मी बघितलंच नाही ग. प्राची खूप छान दिसतेस आज. खरं तुला माहितीये का? कारण आज प्रकाश घरी येणार आहे ना, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. प्राची हे बघ, सध्या तरी ना तू बाहेर बसलेल्या तेजसवर जरा कॉन्सन्ट्रेट कर. पण का? 1 मिनिट. तो तुझ्या सरांचा मुलगा ना, मग तू बघ ना त्याला काय हवं नको ते. आणि हा मी तुला एक गोष्ट ना आत्ताच क्लिअर सांगते, त्या स्टायलोशी मी काही बोलायला जाणार नाही. त्याच्याशी काय बोलायचं ते तुम्ही बघून घ्या. अगं मी काय बोलणार आहे आता त्याच्याशी? आईला विचार काय बोलायचं ते. आणि हे बघ, हे जे सगळं पोहे प्रकरण आहे ना, फार लादलंय ना तुम्ही माझ्यावर.
ए प्राची ऐकता कसं आहे ना, आपल्या देशात प्रत्येक मुलीवर एकदा तरी ही वेळ येतेच आणि आज ती तुझ्यावर आली आहे. सो गो गो गो. काय आहे? पोहे. ओ थँक्यू. हा वेलकम. निघतो मी. हा जा ना. अरे तू तेजस का? हो. अरे ये ना, ये 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 ये. अरे ये रे, मला वाटलंच. अरे काय चेहऱ्यावर तेज आहे तुझ्या. तुझं नाव तेजस नसलं तरी मी तुला तेजसच म्हटलं असतं. बरं, चहा वगैरे काही झाला का? घेणार आहेस का? बहुधा झालाय त्याचा चहा. झालाय. होणारच. माझी मुलगी इतकी गोड आहे ना, चहा पाण्याचं सगळं व्यवस्थित बघते आणि कालपासून तो सारखे पोहे 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 असंच म्हणत होती. झोपेत सुद्धा ना 2-3 वेळा ती कांदा पोहे म्हणाली. मी निघू? अरे कुठे चालला? बस बस बस. नको. पी रे चहा. ऑलरेडी चहा झालाय माझा. हो दे ना, दुसऱ्यांदा घे. अरे माझी मुलगी इतकी अप्रतिम चहा बनवते ना. अरे तुला सांगायचंच राहिलं, आमच्याकडे पाहुणे येतात की नाही, म्हणजे आम्ही कंटाळून त्यांना म्हटलं ना, आता उठा निघा. तू नाही पाहुणे तरी ते आम्हाला सांगतात हक्काने, नाही नाही दुसऱ्यांना चहा प्यायला जाणारच नाही, तेव्हा बस बस तू बस. तेजस, तुला उशीर होत असेल, जायला हरकत नाही. ही नेहमीच आग्रह करते पाहुण्यांना. ये तू ये. बाबा आज जरा उशीरच झालाय, मी वर जाऊ? हो हो हो, तुला तयारी करायची असेल ना, जा तू जा लगेच. आला कसा? येतो मी. ये. हा, अच्छा. ये ये.